आहात सगळे? तर मंडळी, मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर घराच्या शेजारी ना, म्हणजे बाजूने ना छोटी बाग आहे आमची. तर त्या बागेत ना कलमी आंब्याचं झाड आहे. तर त्याला खूप सारे आंबे लागले होते. मध्यंतरी पाऊस पडल्यामुळे ना तेच आंबे पडले. तर त्यामुळे ना आत्ता जे काही आहेत ना, तर त्याच्या वेगवेगळ्या कैऱ्यांच्या जे काही रेसिपीज वगैरे असतात, तर ते आम्ही करून खातो किंवा रोजच्या जेवणात आम्ही तोंडी लावायला म्हणतो आपण, तर ते घेतो आम्ही मीठ वगैरे किंवा थोडेफार लाल मिरची वगैरे हे करून. तर मंडळी, इथे बघा ना, मी ब्लँकेट्स वगैरे ना धुवायला काढलेत, कारण की ना 1-1.5 महिन्यांनी किंवा 2 महिन्यांनी पावसाळा स्टार्टिंग होईलच. त्यामुळे ह्या गोष्टी आता करायला भेटणार नाही आहे जेव्हा पावसाळा स्टार्ट होईल. त्यामुळे ना आत्ताच म्हटलं कडक ऊन पण पडतं आहे आणि वेळ पण होता, तर म्हटलं सकाळी सकाळी या गोष्टी करून घ्याव्यात. तर त्यासाठी ना मी ना एका मीडियम साईजच्या टबमध्ये ना पावडर वगैरे घातलेली आहे, जी आपली कपड्याची पावडर असते. तर मी व्हील किंवा निरमा वगैरे कोणती असेल घरात अवेलेबल तर तीच वापरते. असं काही स्पेसिफिक अशी ठरवून कोणती वापरत नाही, कारण जो काही महिन्याचा किराणा भरलेला असतो त्यातली जी काही पावडर आणेल तर तीच वापरते. तर त्यामध्ये ना भिजत घातल्या 2-3 तास भिजत घातल्यानंतर म्हटलं ते धुवून टाकावीत. तर मी ना हाताने एवढी काही मला जमत नाही, कारण की जड असतात. त्यामुळं मी पायाने वगैरे ना ते धुवून टाकले आणि वाळत घातले. त्यानंतर म्हटलं दुपारचं जेवण वगैरे करावं. तर आज ना दुपारी म्हटलं की हरभऱ्याची म्हणजे आमटीच करावी. तर त्यासाठी ना मी हरभरे थोडे ना शिजून घेतले. कढईमध्ये ना 2 चमचे मी तेल घेतलं होतं. तेल गरम झाल्यानंतर थोडा हिंग टाकला. त्यानंतर मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतला होता, तोच मी त्या तेलात टाकून परतून घेतला. तो थोडासा सोनेरी रंगावरती म्हणजे थोडासा ब्राउनिश वगैरे झाला ना, त्यामध्ये ना आपण कढीपत्ता ॲड करणार आहोत. बाकीचा स्वयंपाक सगळा करून घेतला होता मी आधीच, फक्त आमटी तेवढी राहिली होती आणि तीच म्हटलं आता टाकून घेऊयात. तर कढीपत्ता मी त्यामध्ये ॲड केलेला आहे. तर तो पण आपण थोडासा परतून घ्यायचा. आता आहे ना, मी त्यामध्ये मोहरी, जिरं टाकून घेतलेलं आहे, कारण जिरी मोहरी लवकर टाकली ना तर तेल गरम असल्यामुळं ते करपून जाण्याची भीती असते. तर त्यामुळं मी ते नंतर टाकलं आहे. आत्ता ना हे वाटण मी त्यामध्ये परतून घेते, जे की त्यामध्ये भाजलेलं खोबरं, कांदा, थोडंसं आलं, लसूण आणि थोडी कोथिंबीर असं वाटून घेतलेलं आहे. तेच मिश्रण मी त्यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर आता टोमॅटो त्यामध्ये मी ॲड केला आहे. त्यानंतर आपला घरगुती मसाला, गोडा मसाला, हळद आणि बेडगी पावडर मसाला त्यामध्ये मी 1 चमचा ॲड केलेला आहे. त्यानंतर स्वानाचा हा छोले मसाला मी त्यामध्ये अंदाजे ॲड केला, 1 चमचा असेल मी त्यामध्ये टाकलेला आहे. तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार त्यामध्ये मसाले टाकू शकता. तर हे आमच्या घरच्यांच्या हिशोबाने मी टाकलेलं आहे. त्यानंतर थोडं पाणी टाकून ते मसाला मी परत परतून घेतला आहे, कारण पाणी जर टाकलं नाही तर मसाला जळण्याची भीती असते, जे की खाताना पण कडवटपणा जाणवतो. तर त्यासाठी ना थोडं मसाला परतताना थोडं पाणी ॲड करायचं, कारण मसाला जळू नये यासाठी. तर थोडा वेळ मी ते असंच थोडंसं त्याला तेल सुटेपर्यंत मी तो परतून घेणार आहे. त्यानंतर ना आपण जे काही शिजवलेले हरभरे होते तर ते मी 7-8 शिट्ट्या काढून घेतल्या होत्या आणि त्यामध्ये शिजतानाच थोडं मीठ ॲड केलं होतं. ह्यावेळेस ना मी हळद टाकायला विसरले, नाही तर मी ना त्यामध्ये हळद पण टाकून घेते. हळद आणि मीठ टाकून मी हरभरे शिजवून घेते. तर त्याच्या 7-8 शिट्ट्या करून घेऊन मी ते शिजवलेले आहे. तर तेच मी त्यामध्ये ॲड करते. त्यानंतर मी ते मिक्स करून घेतलं. त्याला थोडीशी उकळी येऊन दिली की त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते. मीठ मी थोडंच घातलेलं आहे, कारण मी शिजताना पण थोडं मीठ त्यामध्ये ॲड केलेलं होतं. त्याच हिशोबाने मी आता त्यामध्ये मीठ ॲड करते आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर घालून आमटीला उकळी देणार आहोत. तर आपली तयार आहे हरभऱ्याची आमटी. दुपारी मस्त वगैरे जेवण झाल्यावरती
भांडे वगैरे घासले, त्यानंतर किचन ओटा वगैरे आवरला आणि बाहेर ना सासूबाई ना काम करत होत्या. तर त्या ना हरभऱ्याची डाळ वगैरे करून ठेवत होत्या. तर वर्षभर आम्ही ना हरभऱ्याची डाळ वगैरे बाहेरून आणत नाही, तर घरीच करतो. कारण शेतातनं हरभरे पिकवले जातात, तर तेच आम्ही घरचीच डाळ वगैरे वापरतो. तर ही डाळ आहे ना करण्यासाठी ना, जेव्हा शेतातून हरभरे वगैरे काढून आणतात ना, तर जे हरभरे असतात तर ते पूर्ण रात्रभर भिजवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी ते कडक उन्हात ना वाळवायचे आणि त्याच्यानंतर ते हरभरे जात्यावर भरडले जातात. तर काम ना आता सासूबाई करत होत्या आणि ना माझ्या नणंदबाईंच्या सासूबाई आल्या होत्या. तर त्या पण बसून बसून कंटाळल्या होत्या. तर म्हटल्या दे थोडंफार मी करते. तर ते पण त्यांना मदत करत होत्या. तर माझी ना मुलगी पण मध्ये मध्ये लुडबुड करत होतं, कारण ना लहान मुलांना अशा गोष्टींचं कुतूहल फार असतं. लहान मुलांना ना नवीन गोष्टी शिकण्याची, पाहण्याची आवड असते. त्यामुळे मोठी माणसं जे काही करतात तेच लहान मुलं करायला पाहतात आणि त्यात त्यांना मज्जा पण वाटत असते. त्या त्यांचं काम करत होत्या. मी पण त्यांना जास्त नाही पण थोडीफार मदत करत होते. पोत्यातलं हरभरे वगैरे काढून द्यायचं मी काम करत होते, कारण मुलीला पण सांभाळायचं होतं. कारण काम करताना जर लहान मुला दुर्लक्ष व्हायला नको. सकाळी मी जे काही ब्लँकेट्स आणि 2 चटया धुवून टाकल्या होत्या, तर त्या चांगल्या वाळल्या होत्या. बाकी जे काही होते ते मी वरती टेरेसवरती वाळत घातले होते, तर ते पण छान वाळले गेले होते. जात्यावर जेव्हा ना हरभऱ्याची डाळ करतो ना, त्यावेळी एक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. ती म्हणजे जेव्हा आपण जातं फिरवतो तर ते हलक्या हाताने फिरवावं लागतं. कारण ज्यावेळी जात्याचा स्पीड वाढवला जातो किंवा दळताना जर जोर लावून दळलं तर डाळीचं पीठ किंवा बारीक तुकडे होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे या गोष्टीची काळजी घेऊनच हरभरे दळावे लागतात. तर ही हरभऱ्याची डाळ आहे ना वर्षभर किंवा त्यापुढेही जाते आम्हाला. काही डाळीचं आम्ही बेसन पीठ करून ठेवतो, जसं लागेल तसं. त्यामुळे बाकीच्या डाळीचं आम्ही जशी सणासुदीला पुरणपोळी होते किंवा इतर वेळी भाज्यातून टाकण्यासाठी वापरतो. घरची डाळ म्हटलं की ती खायला पण चविष्ट असते आणि ही केमिकल वगैरे वापरलेलं नसतं. त्यामुळे च्या गोष्टी आपण बिनधास्तपणे वापरू शकतो. आता सायंकाळचे 5:30-6 वाजले होते, तर बाहेरचं वातावरण पण छान थंड झालं होतं. बाहेरचं ऊन जास्त असल्यामुळे ना गरम पण तितक्या प्रमाणातच होतं. पण सायंकाळी ना ऊन जसं उतरत जातं ना तसा वारा पण चालू होतो, त्यामुळे हवेत ना असं थंड वातावरण झालं होतं. सायंकाळी आमच्या सगळ्यांचा चहा वगैरे घेऊन झाला, त्यानंतर झाडू वगैरे मारून घेतला, त्यानंतर देवासमोर दिवा वगैरे लावून घेतला. साठी ना मासवडी करायचं आमचं ठरलं, त्यामुळे ना सासूबाईंनी त्याची तयारी चालू केली. तर त्यासाठी जो काही मसाला लागतो आणि बेसन पीठ वगैरे शिजून घ्यायला लागतं, तर त्या गोष्टी त्यांनी करून घेतल्या आणि त्या मासवडी करायला लागल्या. तोपर्यंत मी ना गवारीच्या शेंगा वगैरे मोडून ठेवल्या, कारण ना घाईच्या वेळी भाज्या अशा निवडलेल्या असल्या की बऱ्या पडतात. त्यामुळे ना अशा गोष्टी मी ना वेळ असला की करून ठेवते. त्यामुळं माझी जास्त आहे ना धावपळ होत नाही. सासूबाईंच्या मासवडी झाल्यानंतर मी जो काही उरलेला स्वयंपाक होता, भात म्हणा, चपाती किंवा मासवडीचा रस्सा, म्हणजे मासवडीच्या रश्श्याला आमच्याकडे ना सार बोलतात. तर हा सार ना मासवडीचा जो मसाला राहतो ना त्यापासून बनवतात. ज्यांच्याकडे हा पदार्थ होतो किंवा ज्यांनीही खाल्लेला आहे त्यांना नक्कीच माहिती असेल.
वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. तर अशी होती आमची थाळी आजची. चपाती, मासवडी, सार आणि कांदा लिंबू. तर ही बघा आमची बच्चे कंपनी जेवण वगैरे झाल्यानंतर ना त्यांचा डान्सचा प्रोग्राम वगैरे चालू होता. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.